कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। घरात येऊन झडती घेतल्यावर काहीतरी हाताला लागल असं वाटलं होतं, पण एवढं करून जर अनुष्का मॅडमच्या विरोधात काहीच पुरावा नाही मिळाला तर देवी आईंसमोर अनुष्का मॅडमचं सत्य कसं उघड पाडायचं? काय करू देवा, काय बी कळेना झालंय। देवा, आज काय बी कर, पण माझं समजा पुण्य पणाला लाव, मला साथ दे। अनुष्का मॅडमच्या विरोधात काही ना काहीतरी पुरावा सापडू दे। गेट उघडा पटकन। कोण आलं होतं इथे? कोण आलं होतं इथे? बोल पटपट। इन्कम टॅक्स वाले आले होते, ते सगळं घर तपासून गेलेत। इन्कम टॅक्स वाले? एक मिनिट, तू त्यांना नोटीस, समन्स, सर्च वॉरंट काही विचारलंयस? नाव तरी विचारलंयस का? नाही? मला सीसीटीव्ही फुटेज बघावं लागणार आहे। बल्ले 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 पारुलता तुसी छा गई जी। बताओ बताओ तोड़े इस काम नाल तुसी की चाहिए बताओ। मिस्टर प्रीतम सिंग कारखाने वाले जी, तुमच्या कंपनीच्या ब्रँड अँबॅसिडरच्या जागी बघा काय होतंय का? ना जी ना, वो जगह तो दे दीजिए, अब नहीं हो सकता। हळू हळू। पण पारू, ही अनुष्का इतकी पोचलेली असेल असं वाटलं नव्हतं। आपण आता त्या फोटोजच्या रूपाने इतका मस्त पुरावा मिळाला आपल्याला। आत्ताच्या आत्ता आईला जाऊन सगळं सांगून टाकूया चल। नाही नाही थांबा प्रीतम सर, असं करून चालणार नाही। म्हणजे नुसतं फोटो मिळून उपयोग नाही ना। अनुष्का मॅडम आणि दिशा मॅडम मध्ये नेमका काय संबंध आहे याचा पुरावा आपल्याला मिळालेला नाही, आणि जोपर्यंत पुरावा मिळत नाही तोपर्यंत आपण देवी आईंसमोर जाऊ शकत नाही। मला असं वाटतं की जर का आपल्याला पुरावा शोधायचा असेल ना तर आपल्याला देवी यांची मदत घ्यावी लागेल, ते बी त्यांना कळू न देता। ते कसं करणार आहोत आपण? म्हणजे आईची मदत घ्यायची, आईला न कळू देता कसं? सर, म्हणजे जेलमध्ये दिशा मॅडमना नेमकं कोण कोण भेटायला जात होतं याची माहिती आपल्याला शोधून काढायला पाहिजे, आणि देवी यांच्या मदतीशिवाय ते शक्य नाही।
खूप मोठी चूक केलीस, खूप मोठी. तू माझ्या घरातून माझ्यावरच वार केलास. एवढी तुझी हिंमत वाटली नाही. खरं तर मीच तुला खूप सूट दिली. आता नाही, आता पास. आदित्य, अनुष्का आत्ताच्या आत्ता घरी ये. मला जरा महत्वाचं बोलायचं. काका तू नक्की त्यांना विचारलंय ना? म्हणजे ते येत आहेत ना? आदित्य सर, ओके. तुम्ही बोलवलं मला? येस पारू, खूप महत्वाचं काम आहे. आज आपल्या इथे काही गेस्ट येतात डिनरसाठी. असं अचानक? नाही म्हणजे देवी यांनी काय बी सांगितलं नाही. म्हणजे ते नेहमी सांगतात ना की काय करायचं काय नाही, तसं आज काय बी सांगितलं नाही म्हणून विचारलं. म्हणजे देवी यांनी सांगितलं तरच तू स्वयंपाक करणार आहेस का? नाही सर, तसं नाही. हे बघ पारू, कंपनीतली खूप महत्वाची माणसं येतात डिनरसाठी. अचानक ठरलं असं समज. हवं तर तू सावित्री आत्याला हाताशी घे. सर तुम्ही नका काळजी करू, मी करीन समद्यांचा स्वयंपाक. असा सागर संगीत स्वयंपाक बनवेन ना, ते समजे खुश होतील बघा. वा, बघ मी तुला म्हणालो होतो ना, पारू असेल ना तर सगळं काही शक्य आहे. अगदी शेवटच्या क्षणाला जरी तिला सांगितलं ना तरी ती सगळ्यांचा स्वयंपाक करायला तयार झाली. खरंच पारू काही करू शकते. पण पारूला कुठे माहितीये आजचे गेस्ट किती स्पेशल आहेत ते? ऍक्च्युली पारूला सांगायला काय हरकत नाही. पारू, तुला एक गुड न्यूज देतो. आज दिशाला चांगलाच धडा शिकवलाय. म्हणजे ऑब्व्हियसली ही सुरुवात आहे, पण लवकरच दिशाला तिचा बिझनेस गुंडाळावा लागणार आहे. आणि तिला आपले प्रोडक्ट्स कॉपी करण्यासाठी ज्या व्यक्तीने मदत केली, ज्या व्यक्तीने आपल्या कंपनी सोबत विश्वासघात केलाय, त्या व्यक्तीला शोधण्यासाठी आजचा डिनर प्लॅन केलाय. ही कुठली पद्धत आहे? नाही म्हणजे त्या चोराला जेवायला घरी बोलवायचं, त्याला खाऊ पिऊ घालायचं ना, मग त्यालाच सांगायचं की बाबा रे तूच चोर आहेस म्हणून. ही कुठली पद्धत आहे तुमची? ही माझी पद्धत आहे. आणि हे मी नाही, आई त्याला सांगणार आहे. आई समोरच सगळं सत्य उघड होईल. चोर पकडला जाईल आणि आपल्याला कळेल की आपला विश्वासघात कोणी केलाय ते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.